जय हिंद फ्रेंड मित्रांनो, सीसॅट बाय गुप्ता सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. नुकताच झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो पेपर आहे त्यामधील उतार्यांचं एक्सप्लेनेशन आपल्याला घ्यायचं असेल मित्रांनो, थोडं ॲनालिसिस जर केलं तर उतारे जे आहेत ते बऱ्यापैकी सोपे होते. फक्त जो एक सायन्सचा उतारा आहे ज्यामध्ये न्यूमेरिकल्स वगैरे विचारलेले होते, तो एक उतारा जर सोडला तर बाकी सर्व उतारांमधले मॅक्झिमम प्रश्न जे आहेत ते फॅक्च्युअल होते. है ना, दोन प्रकारचे प्रश्न असतात. आपण शिकवताना नाही म्हणतो की फॅक्च्युअल प्रश्न असतात किंवा लॉजिकल रिझनिंग ओरिएंटेड प्रश्न असतात. जसं शीर्षक काढणे आहे, मध्यवर्ती संकल्पना काढणे आहे, हे सर्व लॉजिक ओरिएंटेड. आणि जसं जल दिवस, जागतिक जल दिवस कोणत्या तारखेला असतो, हा मग फॅक्च्युअल प्रश्न झाला. हा डायरेक्टच आपल्याला काय होतं आहे तिथे शोधून सापडतो आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया सर्वात पहिल्या पॅसेजपासून. एक्सप्लेनेशनमध्ये मी सुरुवातीला पॅसेजविषयी थोडीफार माहिती सांगेल जेणेकरून तुम्हाला आयडिया क्लिअर होतील की पॅसेज कोणता सुरू आहे. कारण तुमचा जो सेट आहे तो डिफरंट असू शकतो, तर तेवढं ॲडजस्टमेंट तुम्हाला करायची असेल. ठीक आहे ना. चला मित्रांनो, पहिला हा पॅसेज आहे पुरातत्वविद्येशी संबंधित. थोडंसं एक्सप्लेनेशन घेऊया हळूवार की पुरातत्वविद्येसंबंधित हा जो पहिला पॅसेज होता त्या पॅसेजमध्ये आपल्याला दिलेलं काय होतं. मित्रांनो, तो असं सांगतो आहे की पुरातत्वविद्या हे जे शास्त्र आहे किंवा ही जी शाखा आहे या शाखेची डेव्हलपमेंट कशी कशी होत गेलेली आहे. तो सांगतो आहे की 20व्या शतकात काय झालं की जे भौतिकशास्त्रात शोध लागले किंवा पर्यावरणशास्त्र आहे, इतर हे जे वेगवेगळे शास्त्र आहेत यांच्यात जे शोध लागले आहेत त्या शोधांचा उपयोग पुरातत्वशास्त्रात करण्यात यायला लागला. ठीक आहे ना. आणि काही शास्त्रज्ञांची नावं आहेत, त्या शास्त्रज्ञांनी सप्रमाण हे पटवून सांगितलेलं आहे की या सर्व ज्या बाबी आहेत त्या यामध्ये यूज केल्या जाऊ शकतात. त्यामुळे पुरातत्वविद्या हे जे शाखा आहे ती शास्त्राकडे झुकायला लागली होती 20व्या शतकात. त्यानंतर मित्रांनो एक नवीन कन्सेप्ट आला, नवपुरातत्व. नवपुरातत्व याला शास्त्रशुद्ध पुरातत्व असंही म्हटलं जातं. हा कशावर बेस होता तर हा कार्यकारण भाव जो आहे यावर तो बेस होता. यामध्ये आपल्याला दिलेला आहे की एक एक्झाम्पल दिलं आहे की मोहनजोदडो जे आहे इथे बऱ्याच वेळा आक्रमणं झाली. ऋग्वेदामध्ये तसा उल्लेख आहे, 7 वेळा आक्रमण झाली. आर्यांचा जो राजा आहे इंद्र, त्याने त्याचा सिंधू इथे असणारी जी संस्कृती आहे ती नष्ट केली असं ऋग्वेदामध्ये मेन्शन आहे. पण हे असं म्हणतायत की तिथं जर आपण जाऊन पाहिलं तर फिजिकली किंवा भौतिक असा काही पुरावा त्या ठिकाणी मिळत नाही आहे, म्हणजे असं काही दिसून येत नाही. त्यानंतर पुढे आणखीन हा जो आहे नवपुरातत्व हा जो भाग आहे तो पण मागे पडला आणि नवपुरातत्वाला पण विरोध होऊ लागला. त्यानंतर नवीन कन्सेप्ट आला या ठिकाणी, संदर्भप्रणीत पुरातत्व. संदर्भप्रणीत पुरातत्व म्हणजे काय तर यांचं असं म्हणणं होतं की जे उत्खननात सापडलेल्या वस्तू आहेत त्यांचं ॲनालिसिस करून त्यांचा संबंध यांच्याशी जोडला गेला पाहिजे. याला म्हणू आपण संदर्भप्रणीत पुरातत्व, म्हणजे काहीतरी संदर्भ असला पाहिजे उत्खननात मिळालेल्या वस्तूंचा. त्यानंतर मित्रांनो, आत्ता जर आपण पाहिलं, अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर हे याच्याही पुढे गेलेलं आहे. कसं ते असं म्हणत आहे की धर्माचा उगम कसा झाला असेल, तत्त्वज्ञानाचा उगम कसा झाला असेल, लोक स्केच करत असताना, चित्र वगैरे काढत असताना काय विचार करत असतील, या सर्व बाबी आता या शास्त्रामध्ये येत आहेत, म्हणजे 21व्या शतकात. तर पुरातत्वशास्त्र जे आहे मित्रांनो, ही जी शाखा आहे याची डेव्हलपमेंट कशी कशी होत गेलेली आहे हे पहिल्या पॅसेजमध्ये आपल्याला सांगितलं आहे. ठीक आहे ना. आता प्रश्न बघूया. प्रश्नामध्ये सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो आपल्याला सांगतो आहे की जोड्या लावा. आता जोड्या लावताना काय करायचं मित्रांनो, जोड्या लावताना थोडं स्मार्ट वर्क करायचं. काय करायचं, पहिलं ऑप्शन पाहून घ्यायचे की ऑप्शनमध्ये आपल्याला कुठे वेगवेगळं म्हणजे काहीतरी डिफरंट दिसते आहे का. जसं पहिल्या ऑप्शनमध्ये पहा, इथे 2 आहे, 4 आहे, 2 आहे, 2 आहे, 2 मॅक्झिमम आहे. सेकंडमध्ये पाहिलं तर इथे 4 आहे. ठीक आहे ना, 4 आहे, 4 फक्त एक वेळाच आलेला आहे. तर मला असं वाटतं मित्रांनो या बीला चेक करा. बीचं जर पहिलं असेल तर मित्रांनो ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट. बीचं तिसरं असेल तर ऑप्शन नंबर थर्ड करेक्ट. पहिलं 2 वेळा रिपीट आहे म्हणजे इथे टायअप होऊ शकते. मग एकदा आपण चेक करून बघूया बीचं करेक्ट काय आहे. इथं दिला आहे मित्रांनो आपल्याला लुईस बिनफर्ड. ठीक आहे ना, लुईस बिनफर्ड. तर हा जो व्यक्ती आहे याचा संबंध कशाशी आहे ते एकदा आपण पॅसेजमध्ये जाऊन लक्षात घेऊया. ठीक आहे ना. लुईस बिनफर्ड आपल्याला इथे दिसते आहे. लुईस बिनफर्ड यांनी पुरातत्वीय संशोधनासाठी विज्ञानाच्या तंत्रज्ञानाची पद्धत अनुसरण्यास सुरुवात केली. ठीक आहे ना. काय दिसते, विज्ञानाच्या तंत्रज्ञानाची पद्धत. ओके. आता पहा, लुईस बिनफर्डचा संबंध आहे ऑप्शन नंबर 4शी, सॉरी 4 नाही,
लुईस बिनफर्डचा संबंध आहे याच्याशी, विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाची पद्धत. म्हणजे बीचं फोर्थ असलं पाहिजे. बीचं फोर्थ मित्रांनो आपल्याला इथे दिसतं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट काय असेल, करेक्ट असेल. असं थोडंसं स्मार्ट वर्क करायला तुम्ही शिकले पाहिजे, जेणेकरून वेळेची बचत होईल. आणि हा की पॉईंट आहे बरं, तुमची राज्यसेवा पूर्वपरीक्षा क्रॅक करून देणारा कॉम्प्रेन्शन हा की पॉईंट आहे. कॉम्प्रेन्शन व्यवस्थित बसलं तर सीसॅट व्यवस्थित बसेल मित्रांनो, आणि सीसॅट व्यवस्थित बसला मग ओव्हरऑल कट ऑफमध्ये तुम्हाला याची खूप जास्त मदत होईल. ठीक आहे ना. ओके, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी निघते आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. सेकंड पहा, संदर्भ प्रणीत पुरातत्वशास्त्राच्या मते, संदर्भ प्रणीत पुरातत्वशास्त्राच्या मते काय काय दिसते, संस्कृतीचा अभ्यास करताना केवळ शास्त्रीय पुराव्यांवर अवलंबून राहणे योग्य नाही. काय वाटतं मित्रांनो, संदर्भ प्रणीत जर आपण पाहिलं किंवा जे मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलं त्यामध्ये ते असंच म्हणते आहे की केवळ पुराव्यांवर अवलंबून राहू नका. उत्खननातून ज्या काही वस्तू मिळत आहेत त्यांचा अन्वयार्थ लावायचा, त्यांचा ॲनालिसिस करायचा आणि त्यानंतर मग ठरवायचं की करेक्ट काय आहे. त्यामुळे पहिलं जे आहे मित्रांनो या ठिकाणी ते काय ठरते आहे, करेक्ट ठरते आहे. हे हे करेक्ट केल्यानंतर काय करायचं, लगेच ऑप्शन चेक करायचे. मग आता आपल्याला ए इथे दिसते का, नाही. ए इथे दिसते का, नाही. चला, हे 2 तर इलिमिनेट झाले. आता 2 आणि 4 पैकी काहीतरी एक आपलं ॲन्सर या ठिकाणी असलं पाहिजे. मग सेकंड चेक करा, उत्खननात मिळालेल्या वस्तूंचा संदर्भ हाच वस्तूचं कार्य समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की हे परफेक्ट आहे, कारण संदर्भ प्रणालीत पुरातत्व जे आहे, ठीक आहे ना, ते याच पद्धतीचं आपल्याला काहीतरी म्हणते आहे. तुमच्याकडे पेपर असेल तर त्यामध्ये पहा, मी एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. ठीक आहे ना. काय म्हणतो आहे की सांस्कृतिक बदलांच्या स्पष्टीकरणासाठी केवळ शास्त्रीय पुराव्यांवर विसंबून राहणे योग्य नव्हे, तर उत्खननित वस्तूंचा योग्य अन्वयार्थ लावण्यासाठी त्या वस्तूंचा संदर्भ महत्त्वाचा आहे. म्हणजे सेकंडसुद्धा काय असेल, करेक्ट असेल. त्यानंतर आर्यांमुळे मोहनजोदडोचा 7 वेळा नाश झाला, नाही मित्रांनो, असं आपल्याला म्हणता येणार नाही. ठीक आहे ना. त्यानंतर मानवी संस्कृतीचा घटनाक्रम लिहिणे हे पुरातत्वशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट आहे, हे सुद्धा काय असेल या ठिकाणी चुकीचं असेल. ठीक आहे ना. सो करेक्ट काय बसतं या ठिकाणी मित्रांनो, ऑप्शन नंबर सेकंड जे आहे ते या ठिकाणी करेक्ट असलं पाहिजे. चला पुढला प्रश्न बघूया. येता लक्षात सर्वांना, तुम्हाला जर काही प्रश्नांविषयी डाऊट असेल तर मित्रांनो तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा, म्हणजे मला तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेनेशन देता येईल. त्यानंतर दिलं आहे 20व्या शतकातील पुरातत्व खूप वेगळे असेल कारण. ठीक आहे, 20व्या शतकातील पुरातत्व खूप वेगळे असेल कारण. पहिलं, संदर्भ प्रणीत पुरातत्वशास्त्र नाकारले गेले आहे. दुसरं, कार्यकारणभाव हा पुरातत्वात महत्त्वाचा मानला जातो आहे. ठीक आहे ना. 21व्या शतकातील पुरातत्व खूप वेगळे असेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. हां, चला एक एक चेक करा. पहिलं तर वाचून घ्यायचं, आणि जर पॅसेज व्यवस्थित समजला असेल ना तर तुम्हाला मागे जाण्याची काही गरजच पडणार नाही, आणि गेली तर फक्त नेमकं चेक करत राहायचं. ठीक आहे. पाहता पहिले दिलं आहे 21व्या शतकातील पुरातत्व खूप वेगळे असेल कारण संदर्भ प्रणीत पुरातत्वशास्त्र नाकारले गेले आहे. करेक्ट आहे का? हे नाकारलं गेलं आहे का? नाही, हे नाकारलं गेलेलं नाही, त्याला विरोध होतो आहे, त्यालाही नाही. जे नवीन याच्या आधीचं जे आलेलं होतं त्याला विरोध होतो आहे, याला नाही. कार्यकारणभाव हा पुरातत्वशास्त्राचा महत्त्वाचा मानला जातो आहे. आर्यांचे आक्रमण झाल्याचा भौतिक पुरावा उपलब्ध नाही. आता बा तुम्ही म्हणाल की सर हे तिसरं तर करेक्ट वाटते आहे की सर आर्याच्या आक्रमण झाल्याचा भौतिक पुरावा उपलब्ध नाही. तर बाबांनो, ते करेक्ट जरी असलं तरी ते आपल्या प्रश्नाशी कोरिलेटेड आहे का? आपला प्रश्न काय आहे बघा, आपल्याला या संदर्भात उत्तर द्यायचं आहे. हे जरी ऑप्शन जे उतार्यावरून पडत असलं तर याचा आणि आपल्या उत्तराचा काही संबंध असेल का? तर नाही. चौथा वाचा, प्राचीन मानवाच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीबरोबर मनोव्यापारांचाही आता अभ्यास सुरू झाला आहे. तर मला असं वाटते की हे आपण पॅसेजमध्ये जसं तसं लास्ट जो पॅराग्राफ आहे त्या ठिकाणी पाहू शकतो, जिथं तो म्हणतो आहे की 21व्या शतकात काय असेल. आता अलीकडे हे वाचा, मानवाच्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास तर होतोच आहे, परंतु प्राचीन मानवाच्या मनोव्यापाराच्या अभ्यासाला सुरुवात झाली आहे. आणि हे केव्हाची बाब आहे? ही आहे 21व्या शतकातील. ठीक आहे ना. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे मित्रांनो ते असलं पाहिजे ऑप्शन नंबर, ठीक आहे ना, डी. म्हणजे डी म्हणजे फक्त डी हे या ठिकाणी काय असलं पाहिजे? करेक्ट असलं पाहिजे. एकदा आपण परत काय करूया, सर्व ज्या बाबी आहेत त्या या ठिकाणी परत एकदा आपण चेक करून घेऊया. ठीक आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 हे काय असलं पाहिजे या ठिकाणी? करेक्ट असलं पाहिजे. ठीक आहे ना. तो मागचा प्रश्न होता. क्लिअर होत्या सर्वांना? मला असं वाटते की याच्यावर आणि पेपरमध्ये पाहताना थोडं मागे पुढे होते आहे, तर तुम्ही एक्सप्लेनेशन बोर्डवर पहा. मी एक्सप्लेनेशन मात्र पेपरमधून देतो आहे. ठीक आहे ना. ओके, पेपरमध्ये पाहून देतो. तुम्ही तुमच्याकडचा जर पेपर असेल तुम्ही तोही तुमच्या समोर ठेवा, जेणेकरून एक्सप्लेनेशन आणि तुमच्या पेपरमध्ये दिलेलं यांची तुम्हाला व्यवस्थित सांगड घालता येईल. ठीक आहे ना. चला पुढला प्रश्न बघूया. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. पहिलं, ऋग्वेदातील निव्वळ वाङ्मयीन पुराव्यांवर विश्वास ठेवणे अशास्त्रीय आहे. करेक्ट आहे, बरोबर ना. अशास्त्रीय कारण हा काय म्हणतो आहे, या पॅसेजमध्ये काय म्हणतो आहे की ऋग्वेदामध्ये फक्त उल्लेख आहे की सिंधू संस्कृतीवर आर्यांनी आक्रमण केलं आणि ती नष्ट केली आहे, पण याचा फिजिकल पुरावा कुठेही मिळत नाही. त्यामुळे हे अशास्त्रीय, याला काय म्हणू आपण, करेक्ट आहे. आर्यांचे आक्रमण झाल्याचा भौतिक पुरावा उपलब्ध नाही, हे सुद्धा काय आहे, करेक्ट आहे. कारण ते म्हणत आहे की भौतिक पुरावा नाही, परंतु पर्यावरणीय बदलांमुळे ती नष्ट झालेली असावी असं दिसून येते. मी दाखवतो तुम्हाला पॅसेजमध्ये. सी आहे, पर्यावरणीय बदलांमुळे सिंधू संस्कृती लयाला गेल्याचे पुरावे आहेत. तर मित्रांनो, हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. ठीक आहे ना. चला पहा, बोर्डवर पाहूया आपण. आर्यांचे आक्रमण झाल्याचा भौतिक पुरावा नाही, उलट पर्यावरणीय बदलांमुळे सिंधू संस्कृती लयाला गेली असे दिसून येते. त्यामुळे मित्रांनो, चौथं आणि तिसरं जे आहे हे या ठिकाणी काय असलं पाहिजे, करेक्ट असलं पाहिजे. क्लिअर ना. ओके, सो आता आपण ऑप्शन निवडूया. पहिलं करेक्ट आहे या ठिकाणी, दुसरं पण करेक्ट आहे आणि तिसरं पण करेक्ट आहे. सो करेक्ट असलं पाहिजे ऑप्शन नंबर फर्स्ट. ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो ABC तिन्ही काय असतील, हे योग्य असतील. येत्या लक्षात सर्वांना. ओके, चला पुढला प्रश्न बघूया. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात पुरातत्व विद्येच्या क्षेत्रात कोणता नवीन प्रवाह रुजला. तुम्ही तुमचा पेपर जर समोर ठेवला असेल तर मित्रांनो, सर्वात पहिली लाईन वाचूया काळजीपूर्वक ऐका. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात पुरातत्व विद्येच्या क्षेत्रात नवीन विचार प्रवाह सुरू झाले. कसे? भौतिकशास्त्रात लागलेले शोध आणि पुरातत्व विद्येसाठी त्यांचा होणारा उपयोग यामुळे पुरातत्वविद्या अधिक शास्त्रशाखाकडे झुकली. ठीक आहे ना. आता पहा, पुरातत्वशास्त्रामध्ये इंग्लंड आणि अमेरिकी तज्ज्ञांची मते सर्वसामान्य झाली नाही, सर्वसामान्य झाली असे नाही म्हणता येणार. हां, त्यांनी फक्त एका बाबीला मान्यता दिली की पुरातत्व विद्येच्या क्षेत्रात इतर जे नवीन शोध लागत आहेत त्यांचा आपण काय करू शकतो, उपयोग करू शकतो. हे त्यांनी सप्रमाण समजून दिलं आहे, स्पष्ट करून दिलं आहे, पण सर्व मान्य झाली आहे असं म्हणता येणार नाही. संदर्भ प्रणालीत पुरातत्वाला विरोध होऊ लागला. ठीक आहे, हे म्हणता येईल का या ठिकाणी? मला असं वाटते मित्रांनो, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेता येणार नाही. त्यानंतर बघा, संदर्भपणित पुरातत्वशास्त्राला विरोध व्हायला लागला, हे पण घेता येणार नाही. प्राचीन मानवाच्या मनोव्यापारांचा अभ्यास करायला सुरुवात झाली. हे केव्हा झालं मित्रांनो? हे 21व्या शतकाचं व्ह्यू आहे. ठीक आहे ना. जसं आपण मागच्या प्रश्नात पाहिलं, 21व्या शतकात हे शास्त्र कुठे वळते आहे, तर ते या दिशेला वळते आहे. पण प्रश्न कोणावर आहे? 20व्या शतकावर. मग आता चौथा ऑप्शन वाचा. पुरातत्वविद्या ही विज्ञानासारख्या पद्धती आणि विविध शास्त्रांच्या संकल्पना वापरू लागली. आताच जो काही मी तुम्हाला डेटा या ठिकाणी वाचून दाखवला किंवा तुम्ही पण वाचला असेल, त्यावरून लक्षात येते की पुरातत्वविद्या जी आहे ती फिजिक्समध्ये लागलेले जे शोध आहेत किंवा पर्यावरणशास्त्रात लागलेले जे शोध आहेत त्यांचा वापर करायला लागली होती. त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी फक्त करेक्ट असेल डी आणि ऑप्शन नंबर फर्स्ट ही असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ठीक आहे ना. चला पुढला पॅसेज पहा. एक सोपी पॅसेज होता हा. तर मित्रांनो, एकदम इझी पॅसेज आहे. जेव्हा आपण पॅसेजची स्ट्रॅटेजी डिस्कस करतो तेव्हा मी तुम्हाला असं म्हणतो की जर फॅक्च्युअल प्रश्न आहेत असं तुम्हाला दिसत असेल तर पहिले 1-2 प्रश्न वाचून घ्यायचे आहे ना, त्यानंतर मग पॅसेजला हात लावायचा, जेणेकरून पॅसेज आपल्याला फास्टमध्ये सॉल्व करता येईल. ठीक आहे. हा पहा मित्रांनो, थोडक्यात समजून सांगतो. 2030मध्ये 40% पाणी तुटवडा असा काहीतरी हा म्हणतो आहे. काय म्हणतो आहे पॅसेजमध्ये? तर एक जागतिक जल अहवाल मांडण्यात आला होता दिल्लीमध्ये. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की येणाऱ्या काळात कशा भीषण समस्या आपल्याला भेडसावू शकतात पाण्याशी रिलेटेड. पण त्यांचं म्हणणं आहे की ही जी समस्या आहे ही पाणी टंचाईची समस्या नाही आहे. ही समस्या कोणाची आहे? हा प्रश्न शासन यंत्रणेचा आहे. जलसंपत्तीचा अभाव नाही आहे, शासन यंत्रणेचा. म्हणजे शासनाचं मॅनेजमेंट यामध्ये कसं काम करते यावर हा प्रश्न डिपेंड आहे. पाणी टंचाईचा हा प्रश्न नाही असं यांना इथे म्हणायचं आहे. त्यानंतर त्यांनी कूपनलिकांची संख्या सांगितली आहे की 2019मध्ये ती किती जास्त वाढली आहे. त्यामुळे भूमी अंतर्गत जे पाणी आहे त्याचा वापर आपण किती जास्त करतो आहे. महाराष्ट्राचा आणि राजस्थानचा यामध्ये उल्लेख आहे की या 2 राज्यांमध्ये जे अंडरग्राऊंड वॉटर आहे त्याचं कन्झम्पशन काय होते आहे, जास्तीत जास्त वाढते आहे. आणखीन बऱ्याचशा बाबी या पॅसेजमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. तुम्ही निश्चितपणे व्यवस्थितरित्या तो वाचला असेल. आपण डायरेक्ट जाऊया मित्रांनो सर्वात पहिल्या प्रश्नावर. ठीक आहे ना. सर्वात पहिला प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने दुष्काळ सदृश्य प्रदेशात पिण्याच्या पाण्यावर केंद्रित ताण पाडण्यास कारणीभूत झालेला आहे? हा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे ना. तर फॅक्च्युअल प्रश्न आहे. डायरेक्ट जर इथे तुम्ही पॅसेजमध्ये गेले तर पॅसेजमध्ये डायरेक्ट जाऊन तुम्हाला याचं उत्तर शोधता येईल. ठीक आहे ना. एकदा आपण पॅसेजमध्ये जाऊन ॲन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. पहा, इथे दिसते आपल्याला
ठीक आहे, पहा इथून आपला पॅसेज स्टार्ट होतो आहे. आपल्याला जो प्रश्न विचारला आहे त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे वाढते शहरीकरण. विशेष करून दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या प्रदेशात शहरीकरणामुळे अचूक आणि अत्यंत केंद्रित ताण पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर पडत आहे. प्रश्न मी परत एकदा वाचून दाखवतो. खालीलपैकी कोणते किंवा कोणता घटक प्रामुख्याने दुष्काळ सदृश्य प्रदेशात पिण्याच्या पाण्यावर अत्यंत केंद्रित ताण पडण्यास कारणीभूत झालेला आहे? पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो शेती विकास. याला वाचून कुठेही असं दिसते का शेती विकास? नाही. दुसरे आहे औद्योगिकीकरण. दिसते आहे का? नाही. तिसरं आहे वाढते शहरीकरण. हे इथं स्पष्टपणे दिसते आहे वाढत्या शहरीकरणामुळे. आणि चौथा आहे लोकांचे स्थलांतर. चारपैकी एक निवडायचं आहे. वाढते शहरीकरण दिलं आहे, ते दिसतेही आहे. त्यामुळे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं काय असेल? करेक्ट आन्सर असेल. चला पुढला प्रश्न बघूया. पुढल्या प्रश्नात आपल्याला विचारला आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो? हा सिंपल आहे, 22 मार्च. ठीक आहे, जर तुम्ही मागे जाऊन जर पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला ते दिसून येईल. पुढचा प्रश्न बघूया. 2030पर्यंत खालील घटक 40% पाण्याचा तुटवडा निर्माण होण्यास कारणीभूत ठरणार आहे. ठीक आहे ना. हा एक प्रश्न पहा. 2030पर्यंत खालील घटक 40% पाण्याचा तुटवडा निर्माण होण्यास कारणीभूत ठरणार आहे. मित्रांनो जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर मला असं वाटतं की पहिल्या लाईनमध्येच तुम्हाला याचं उत्तर मिळू शकते. ठीक आहे ना. तर आपण पॅसेजमध्ये जाऊया, पहिली लाईन व्यवस्थित वाचूया. ठीक आहे, काय म्हणतो आहे? शहरीकरण, अन्नधान्याचे उत्पादन करण्यासाठी दबाव. ठीक आहे ना, म्हणजे लोकसंख्या वाढते आहे, वाढत्या लोकसंख्येला आवश्यक तेवढं अन्नधान्य पुरवल्या गेलं पाहिजे म्हणून ते एक प्रेशर आहे की उत्पादन वाढवा किंवा उत्पन्न वाढवा. लोकसंख्येची वाढ, औद्योगिकीकरणाची वाढती मागणी, याचप्रमाणे घरगुती पाण्यासाठी व ऊर्जा निर्मितीसाठी पाण्याची मागणी वाढते आहे. त्यामुळे 2030पर्यंत 40% पाण्याचा तुटवडा पडणार आहे असं आपल्याला पहिल्याच लाईनमध्ये या ठिकाणी दिसते. मग आता काय काय आलं पहा. अन्न उत्पादनासाठीचा ताण करेक्ट आहे, कारण सर हे तिथे आपल्याला दिसते आहे. ओके. त्यानंतर शहरीकरण करेक्ट आहे, याचाही उल्लेख आहे. जलवाहतुकीची प्रगती, याला आहे का जलवाहतुकीबद्दल? आत्ताच मी वाचून दाखवलेल्या लाईनमध्ये जलवाहतुकीचा कुठे उल्लेख आहे का? नाही. म्हणजे हे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी उत्तर म्हणून घेता येणार नाही. लोकसंख्या वाढ काय आहे? करेक्ट आहे. चला, या जर बाबी करेक्ट असतील तर कोणतं ऑप्शन बसते पहा. करेक्ट असलं पाहिजे ए, बी आणि डी. ऑप्शन नंबर 4मध्ये दिसते आहे त्याप्रमाणे. चला पुढला प्रश्न पहा. हा सोपी पॅसेज आहे मित्रांनो, जास्तीत जास्त 3-4 मिनिटात तुमच्याकडून सॉल्व्ह व्हावा असं अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे सुरक्षित पाण्याचा स्रोत उपलब्ध नसलेल्या लोकांचे गट खाली दिले आहे. वरीलपैकी कोणते गट बरोबर आहे? हे बरोबर दिसलं पाहिजे, कारण बऱ्याचशा जणांना आहे नाही असं दिसत नाही. ठीक आहे ना. तर त्यांनी सवय लावायची की सत्य असत्य आहे नाही चूक बरोबर यांना काय करायची? अंडरलाईन करायची. ही सवय लावा मित्रांनो. ठीक आहे ना. परत पहा काय म्हणतो आहे. सुरक्षित पाण्याचा स्रोत उपलब्ध नसलेल्या लोकांचे गट खाली दिले आहेत. ते कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे. तर पॅसेजमध्ये येऊया आपण. पॅसेजमध्ये जर आपण या ठिकाणी वाचलं तर इथं दिसतं आहे आजसुद्धा 748 दशलक्ष, आजसुद्धा 748 दशलक्ष लोकांस सुधारित व सुरक्षित पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वात भयंकर परिणाम पहा आता आपलं उत्तर मिळते आहे गरीब, गैरसोयींनी त्रस्त असलेले लोक व स्त्रियांवर होतो आहे. चला आता प्रश्नाकडे जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे ना. गरीब आहे, गैरसोयींनी त्रस्त असलेले लोक हे पण दिलं आहे, आणि स्त्रिया यांचासुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे तीनही घटक त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. सो करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे? वरीलपैकी सर्व. मित्रांनो ऑप्शन नंबर 4 हे असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. त्यानंतर खालीलपैकी कोणती राज्ये भूमिगत पाण्यावर प्रचंड ताण पडल्याने त्रस्त झालेली आहेत? तर आता जेव्हा मी तुम्हाला पॅसेज समजून सांगत होतो तेव्हा मी सांगितलं की 2 राज्यांचा उल्लेख आहे, एक महाराष्ट्र आहे आणि एक राजस्थान आहे. कन्फर्म करायचं असेल तर मित्रांनो तुम्ही पॅसेजमध्ये जाऊन पाहू शकता. फक्त एक गडबड आहे की इथं पूर्व महाराष्ट्र आणि इथे दक्षिण व पूर्व महाराष्ट्र असं आपल्याला दिसते आहे. तर मला असं वाटते की तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी एकदा पॅसेजमध्ये डोकावण्याची आवश्यकता परीक्षेत पडलेली असू शकते. ठीक आहे ना. तर एकदा आपण या ठिकाणी बघूया काय म्हणतो आहे. प्रचंड ताण दक्षिण व पूर्व महाराष्ट्र व राजस्थानमध्ये पडत आहे. मी अंडरलाईन करून दाखवतो पहा. पाण्यावर भूमिगत पाण्यावर प्रचंड ताण दक्षिण व पूर्व महाराष्ट्र व राजस्थानमध्ये पडत आहे असे या अहवालात नमूद आहे. सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे दक्षिण व पूर्व महाराष्ट्र आणि राजस्थान. चला पहा बरं मित्रांनो कुठे दिसते आहे. ऑप्शन नंबर दक्षिण व पूर्व महाराष्ट्र व राजस्थान म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे असलं पाहिजे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. क्लिअर मित्रांनो. सोपी पॅसेज होता,
फॅक्च्युअल पॅसेज आहे. या केसमध्ये माझा सल्ला असतो तुम्हाला की पहिले प्रश्न वाचून घ्यायचे, काहीतरी लॉजिक लावून ते लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला लॉजिक पण शिकवलं होतं की कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे प्रश्न, आणि त्यानंतर वाचता वाचता पटापट एक एक प्रश्न आपल्याला मिळत जाईल. तो प्रश्न आपण पटापट सॉल्व करत चालायचा. ठीक आहे ना. चला पुढला पॅसेज पहा. पुढला पॅसेज आहे लोकसंख्या वृद्धी. ठीक आहे ना. तर हा एक खूप चांगला पॅसेज आहे. जर थोडंफार तुम्हाला अवांतर नॉलेज असेल तर हे वाचत असताना तो काय म्हणतो आहे हे तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलेलं असेल. डायरेक्ट मित्रांनो आपण प्रश्नापासून सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पहा. भारतातील वाढती लोकसंख्या, ठीक आहे, भारतातील वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी प्रामुख्याने कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे. सर्वात पहिला जो पॉईंट दिला आहे तो आहे बालमृत्यूत वाढ. तर मला सांगा, लोकसंख्या जर वाढते आहे तर बालमृत्यूतील वाढ जी आहे ही उपाययोजना करावी, म्हणजे बालमृत्यूत जे दर आहे तो वाढला पाहिजे. हे तर एक निगेटिव्ह स्टेटमेंट झालं मित्रांनो, त्यामुळे ते आपल्याला घेता येणार नाही आणि तसा त्याचा पॅसेजमध्ये कुठे उल्लेखही नाही. ठीक आहे ना. पुरुषांना रोजगार हे पण नाही दिलं आहे. मुलींच्या विलंबित विवाहात प्रोत्साहन आणि जन्मदरात वाढ. तर मला असं वाटते की या दोघांपैकी काहीतरी एक असलं पाहिजे. आपण पॅसेजमध्ये जाऊया आणि चेक करून बघूया. ठीक आहे ना. सर्वात खाली दिसते पहा. थोडक्यात लोकसंख्या धोरण कुटुंबाचा लहान आकार, मुलींचे विलंबाने विवाह करणे, संसर्गीय रोग नियंत्रित करणे, बालमृत्यूचे दर कमी करणे. पहा काय म्हणतो आहे, कमी करणे, आणि तिथं काय म्हणत होता, वाढ. त्यामुळे ते चुकते, कारण हा काय म्हणतो आहे, कमी करा. मुलांसाठी लसीकरणाचे धोरण राबवणे इत्यादीसाठी प्रोत्साहन देते. तर आपण जे ऑप्शन वाचले त्यापैकी मुलींचे विलंबाने विवाह करणे हा पर्याय मात्र मित्रांनो या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. चला बघूया. पहा काय होतं करेक्ट. मुलींच्या विलंबित विवाहात प्रोत्साहन देणे. सो ऑप्शन नंबर सी हे एकच करेक्ट वाटते आहे. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे ऑप्शन नंबर थर्ड, फक्त सी बरोबर. त्यानंतर लोकसंख्या जनगणनेमधून काय माहिती होते. लोकसंख्या जनगणनेमधून काय माहिती होते. तर काय करूया, एकदा मित्रांनो आपण पॅसेजमध्ये बघूया आपल्याला की काय काय दिलेलं आहे. लोकसंख्या जनगणनेमधून काय माहिती होते. ठीक आहे. चला पहा. लोकसंख्या जनगणनेला एक चांगला दस्तावेज म्हटलेला आहे. ठीक आहे ना. पहा काय काय माहिती होते आहे. जनगणना हे प्राथमिक स्वरूपाचे दस्तावेज असून ते खालील बाबींवर प्रकाश टाकते म्हणजे त्यातून आपल्याला या बाबी माहिती पडतात. ठीक आहे ना. कोणकोणत्या बाबी माहिती पडतात. एक दिलेला आहे वृद्धीचा कल, लोकसंख्या वृद्धीचा कल. त्यानंतर जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर, ग्रामीण व नागरी लोकसंख्येचे प्रमाण, लिंग प्रमाण. आता जर समजा आपण ऑप्शनमध्ये पाहिलं तर सर्वात पहिलं ऑप्शन दिलं आहे लोकसंख्येचे लिंग प्रमाण. तर मित्रांनो करेक्ट आहे, कारण लिंग प्रमाण या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे जननदर. जननदर म्हणजे काय म्हणू आपण, जन्मदर. बरोबर आहे ना. जननदर म्हणजेच काय, जन्मदर. त्यानंतर दिलं आहे लोकसंख्येची गतिशीलता, ब्रॅकेटमध्ये दिलं आहे स्थलांतर. तर हे या ठिकाणी आपल्याला स्थलांतर दिसते आहे. म्हणजे सीमध्ये जर आपण वाचलं, प्रश्नाचं जे सी स्टेटमेंट आहे त्यामध्ये जर वाचलं तर तो म्हणतो आहे लोकसंख्येची गतिशीलता म्हणजेच काय मित्रांनो, स्थलांतर. आणि डीमध्ये आपल्याला दिसते आहे ग्रामीण व नागरी प्रदेशात राहणारी लोकसंख्या. ग्रामीण व नागरी प्रदेशात राहणारी लोकसंख्या हे समोरच दिसतं आहे, ग्रामीण व नागरी लोकसंख्येचे प्रमाण. म्हणजे मित्रांनो ABCD हे चारही त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित दिसत आहे. एकदा मी तुम्हाला प्रश्नात दाखवून देतो म्हणजे कन्फर्म होऊन जाईल. पहा, पहिलं लोकसंख्येचे लिंग प्रमाण करेक्ट आहे, आताच आपण वाचलं त्याच्यामध्ये आपल्याला दिसते आहे. दुसरं जननदर ते पण आहे, लोकसंख्येची गतिशीलता ते पण आहे, ग्रामीण व नागरी प्रदेशात राहणारी लोकसंख्या हे सुद्धा या ठिकाणी दिसते आहे. म्हणून मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे वरीलपैकी सर्व, ऑल आर करेक्ट. क्लिअर. चला समोर जाऊया. पुढला आहे आपल्याला माल्थसच्या म्हणण्यानुसार लोकसंख्या वृद्धी दरवर बंधन घातले नाही तर लोकसंख्या रिकामी जागा गतीने वाढेल. सिंपल आहे, तुम्ही वाचतानाच तुमच्या लक्षात आलेलं असेल. एक खूप चांगला पॉईंट माल्थसने इथे सांगितलं आहे की लोकसंख्या जी आहे ती जॉमेट्रिकल प्रोग्रेशनमध्ये वाढते, पण अन्नधान्याचं उत्पादन आहे ते अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये काय होते या ठिकाणी वाढते. सो करेक्ट असलं पाहिजे जॉमेट्रिकल प्रोग्रेशन. मराठीमध्ये म्हणूया आपण भूमितीय गतीने लोकसंख्येची काय होत असते, वाढ होत असते. सो ऑप्शन नंबर बी, फक्त बी. सो बी कुठं दिसते आहे, सेकंडमध्ये. तर मित्रांनो करेक्ट असलं पाहिजे फक्त बी बरोबर. त्यानंतर पुढील उतारा वाचून आपणास काय अर्थबोध होतो. पहिलं, वरील उतारात नातेसंबंधाची चर्चा आहे.
पहा बरं, आपण उतारा वाचला असेल तर आपल्या लक्षात येईल की इथं नातेसंबंधाची चर्चा केली आहे का मित्रांनो? नाही. त्यामुळे पहिलं चुकीचं. लोकसंख्या वाढीची एक संक्षिप्त माहिती आहे असे ध्यानात येते. मी सुरुवातीला सांगितलं की एक अहवाल प्रदर्शित करण्यात आला होता लोकसंख्या वाढीचा आणि काय काय ताण पडणार आहे त्याविषयीचं या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं होतं किंवा तुम्ही वाचलं तर त्या संदर्भात लक्षात येईल. तर लोकसंख्या वाढीची संक्षिप्त माहिती आहे हे या ठिकाणी करेक्ट आहे. प्राचीन इतिहासाचं वर्णन नाही मित्रांनो. लोकसंख्या वृद्धीची व लोकसंख्या वृद्धीकरिता 3 निर्णायक घटक कारणीभूत आहेत याचा अर्थबोध होतो. हे सुद्धा या ठिकाणी काय असेल? करेक्ट असेल. सर ऑप्शन निवडा. बी आणि डी आपल्याला करेक्ट दिसते आहे. सो ऑप्शन नंबर 3 जे आहे मित्रांनो ते असलं पाहिजे याचं करेक्ट आन्सर. क्लिअर आहे ना? फॅक्च्युअल प्रश्न आहेत. थोडंसं डोकं शांत ठेवून जर व्यवस्थित आपण केलं ना तर इथे 5 पैकी 5 बरोबरच मारता येतील मित्रांनो. क्लिअर ना? ओके. त्यानंतरचा प्रश्न बघूया. आपल्याला इथे दिसते आहे भारतातील लोकसंख्या धरण खालीलपैकी कोणत्या बाबतीत प्रोत्साहन देते? मी आत्ताच पहिल्या प्रश्नासंदर्भात हा पॉईंट वाचून दाखवला होता. एकदा मी परत वाचतो. तुमच्याकडे जर परिच्छेद पॅसेज असेल तर सर्वात शेवटची लाईन वाचा. थोडक्यात लोकसंख्या धोरण लहान कुटुंबाचा आकार याला प्रोत्साहन देतो. मुलींचे विलंबाने विवाह करणे याला प्रोत्साहन देतो. संसर्गीय रोग नियंत्रण करणे याला प्रोत्साहन देतो. आणखीन 2 बाबी आहेत. आता आपण बघूया काय काय आला आहे. महिलांचे अध्यात्म याचा काही उल्लेख नाही. बेकायदेशीर गर्भपात सर याचाही सुद्धा काही उल्लेख नाही. कुटुंबाच्या मोठ्या आकारामुळे सामाजिक संकटांचा प्रतिबंध होतो असंही काही नाही आहे ना. काय म्हणतो आहे? कुटुंबाचा आकार जर मोठा असला तर जे सामाजिक संकट येतात आपल्यावर त्याला प्रतिबंध करता येतो असं कुठं दिलं आहे का पॅसेजमध्ये? नाही. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. लहान आकार, कुटुंबाचा लहान आकार हे मात्र मित्रांनो आपल्याला परिच्छेदाच्या सर्वात शेवटच्या 3 लाईनवरून लक्षात येते आहे. त्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे ऑप्शन नंबर 4. क्लिअर ना? त्यानंतर मित्रांनो हा एक पॅसेज आहे भारतातील संघीय वित्त व्यवस्था. थोडासा डिफिकल्ट पॅसेज गेलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचे जेव्हा रिव्ह्यू मी घेतले तेव्हा असं लक्षात येते आहे की विद्यार्थ्यांना हा जो पॅसेज आहे हा पॅसेज बराचसा डिफिकल्ट गेलेला आहे. काय करायला पाहिजे मित्रांनो वाचताना? याने 2 प्रकारच्या व्यवस्था आपल्याला सांगितल्या आहेत. एक केंद्रीय आणि एक संघीय. तर पॅसेज वाचताना तुम्ही काय करायला पाहिजे होतं की 2 पार्ट करायला पाहिजे होते. पेन्सिल राहते आपल्याकडे. पेन्सिलने 2 पार्ट करायचे. संघीयबद्दल जे काही सांगितलं आहे ते इथे नमूद करत जायचं आणि केंद्रीयबद्दल जे काही सांगितलं आहे ते इथे नमूद करत जायचं. या पद्धतीने जर आपण फ्लो चार्ट, डिव्हिजन वगैरे सर्व लॉजिक आहेत मित्रांनो. कॉम्प्रेहेन्शन शिकवताना सर्व बाबी तुम्हाला शिकवल्या जातात की पॅसेज लक्षात कसा ठेवायचा किंवा हायलाईट्स कसे लक्षात ठेवायचे हे सर्व काही तुम्हाला बेसिकमध्ये शिकवलं जाते. तर मला असं वाटतं की तसं जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलं असतं तर पॅसेज समजलंही असतं आणि प्रश्नाचे उत्तर देणे काय झालं असतं तुम्हाला सोपी झालं असतं. चला ठीक आहे. पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे प्रस्तुत उतारातून याची शिफारस केलेली आहे. ठीक आहे. चला तुमच्याकडे जर पॅसेज असेल तर तो पॅसेज काढा आणि प्रश्न बघा. प्रस्तुत उतारातून याची शिफारस करण्यात आली आहे. पहिलं, संघीय व्यवस्थेत स्वतंत्र वित्तीय प्राधिकरण असावे. संघीय व्यवस्थेत स्वतंत्र वित्तीय प्राधिकरण असावे. हां करेक्ट आहे. त्यानंतर प्रत्येक सरकारला स्वतंत्र महसूल साधने असावीत. कर आकारण्याचे स्वातंत्र्य असावे. संघीय कर महसुलाचे केंद्र व राज्य सरकार समान वाटप असावे. ठीक आहे ना. आता काय करूया, पॅसेजमध्ये जाऊया. पॅसेजचा जर सर्वात शेवटच्या 1-2 लाईन जर आपण पाहिल्या तर इथं काय काय मिळते आहे याविषयी आपण जाणून घेऊया. ठीक आहे ना. काळजीपूर्वक वाचा. तुम्हाला बोर्डवरचं दिसत असेल तर डायरेक्ट वाचा किंवा तुमच्याकडे परिच्छेद असेल त्यामधून वाचा. काय म्हणतो आहे, केंद्र आणि राज्य सरकारांना दिलेली कार्य सुयोग्यपणे पूर्ण करण्यासाठी पुरेशी महसूल साधने उपलब्ध असावीत. तर मित्रांनो इथे दिलं आहे प्रत्येक सरकारला महसूल साधने असावीत. करेक्ट आहे. ठीक आहे. तथापि आधुनिक राज्यात याची नेहमीच चला ठीक आहे ना, महसूल साधने यात परिपूर्ण समतोल न साधण्याची शक्यता अधिक म्हणून एक अशी यंत्रणा निर्माण करावी. ओके हे दिलं आहे. पहिला पॉईंट आपल्याला दिलेला आहे. म्हणजे जर प्रश्न पाहिला आपण तर प्रश्नामध्ये पहिला पॉईंट दिला आहे संघीय व्यवस्थेत स्वतंत्र वित्तीय प्राधिकरण असावे. ठीक आहे ना. संघीय व्यवस्थेत स्वतंत्र वित्तीय प्राधिकरण असावे हे इथं दिलं आहे. प्रत्येक सरकारकडे स्वतंत्र वित्तीय प्राधिकरण असावे. मग तुमच्या माइंडमध्ये येऊ शकते सर संघीय तर असा काही उल्लेख नाही आहे. पण मित्रांनो प्रत्येक तो उल्लेख आहे ना प्रत्येक सरकारकडे. म्हणजे केंद्र पण आलं आणि संघीय पण आलं. म्हणजे संघीय सरकारकडे सुद्धा काय असलं पाहिजे, स्वतंत्र वित्त प्राधिकरण असलं पाहिजे. म्हणजे पहिलं करेक्ट आहे. महसुलीची साधने असावीत हे पण करेक्ट आहे. तिसरं चेक करा, कर आकारण्याचे स्वातंत्र्य असावे. दिसतंय का वाचा. ठीक आहे ना.
ठीक आहे, ही इथं दिसते आहे कर आकारण्याचे अधिकार असावेत, तसेच कर्ज उभारण्याचे स्वातंत्र्य असावे. ठीक आहे ना. तर हे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. चौथं दिलं आहे संघीय कर महसुलाचे केंद्र व राज्य सरकारात समान वाटप व्हावे. संघीय कर महसुलाचे केंद्र व राज्य सरकारात समान वाटप असावे. आता समान वाटपासंदर्भात काही दिलं आहे का हे वाचूया. इथं दिसतं संघीय करासंदर्भात, संघीय कराच्या प्रदानासंदर्भात राज्यातील भेदभाव टाळण्यासाठी, पहा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, इथे गडबड होऊ शकते का पहा. संघीय कराच्या प्रदानासंदर्भात राज्यातील भेदभाव टाळण्यासाठी संघराज्याच्या प्रत्येक क्षेत्रात एक समानता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. पण मित्रांनो हा वर्ड पहा काय म्हणतो आहे, राज्यातील, आणि आपल्याला काय दिलं आहे, संघीय कर महसुलाचे केंद्र व राज्य सरकारात समान वाटप व्हावे. केंद्र व राज्य सरकारात नाही, राज्याचा उल्लेख आहे आणि तेही समान वाटप व्हावे याबद्दलचं काही आपल्याला क्लिअरली डिनोट होत नाही किंवा लक्षात येत नाही. त्यामुळे मित्रांनो चौथं जे आहे ते या ठिकाणी काय ठरते, चुकीचं ठरते. एकदा आपण प्रश्नावर जाऊया. एकदा परत मी तुम्हाला ऑप्शन्स जे आहेत ते या ठिकाणी समजून सांगतो. काय म्हणतो आहे पहा, कशाची शिफारस करण्यात आली आहे, संघीय व्यवस्थेत स्वतंत्र वित्तीय प्राधिकरण असावे. करेक्ट, आत्ताच आपण चेक केलं. त्यानंतर प्रत्येक सरकारला स्वतंत्र महसूल साधने असावी. करेक्ट. कर आकारण्याचे स्वातंत्र्य असावे. करेक्ट. संघीय कर महसूल केंद्र व राज्य सरकारात समान वाटप व्हावे. हे मात्र मित्रांनो या ठिकाणी चुकीचं असेल. राज्याचं दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समान वाटपाविषयी समान असा वर्ड किंवा असा कुठलाही सेन्स त्या ठिकाणी येत नाही. त्यामुळे पहिले 3 करेक्ट असले पाहिजे. पहिले 3 करेक्ट म्हणजे मित्रांनो ए, बी आणि सी फक्त. ऑप्शन नंबर 3 असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढला प्रश्न बघा. पुढल्या प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या लावायला सांगितलं आहे. हा एक सोपी प्रश्न आहे. तर नेहमी एक ट्रिक लक्षात ठेवा. ही ट्रिक मी तुम्हाला समजून सांगतो आहे. जर आपल्याला जोड्या लावा दिसलं ना तर ऑप्शन पहिले चेक करून घ्यायचे आणि काय डिफरंट आहे ते चेक करायचं. जसं आपण काय करूया, सीला चेक करूया. तुमच्या मनातील त्याला चेक करा. मी सीला का चेक केलं मित्रांनो, कारण सीमध्ये पहिलं दिलं आहे चौथं, त्यानंतर फर्स्ट, थर्ड आणि सेकंड, चारही डिफरंट आहेत की नाही सांगा. मग हे चारही डिफरंट आहे, पण या चारपैकी एक कोणतं तरी करेक्ट असेल. मग आपण काय करूया, ते जे करेक्ट आहे त्याचा शोध लावूया आणि फक्त या सीच्या बेसिसवर या प्रश्नाला सॉल्व करूया. काय लक्षात येते आहे, UK, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आहे ना. बरं, नाही समजलं एकदा आपण पॅसेजमध्ये जाऊया की सर यांची ही जोडी कशी काय लागते. तर मला असं वाटते की पॅसेजमध्ये वाचून तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. काय पहा, अशा प्रकारची सरकारी व्यवस्था इंग्लंड, UK, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि अनेक आशियाई देशात अस्तित्वात आहे. याचा अर्थ काय, UK, फ्रान्स नंतर समोर जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांचा काहीतरी आपल्याला उल्लेख दिसतो आहे. मग काय करूया आपण या ठिकाणी लक्षात घेऊया, जोड्या लावत असताना प्रत्येक वेळेस असं नाही आहे. बरं, आपण पाहतो जोड्या कशा असतात, शास्त्रज्ञ त्यांनी काय काय कार्य केलं आहे ते अशाही जोड्या असू शकतात. इथं काहीतरी वेगळ्या प्रकारच्या जोड्या त्यांनी लावायला सांगितल्या आहेत, पण त्या लक्षात येतात मित्रांनो. काय लक्षात येईल, UK, फ्रान्स, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया. म्हणजे मित्रांनो इथं जे आपल्याला सी आहे, सीचं आपल्याला करेक्ट कोणतं मिळते आहे, फर्स्ट. आणि जर सीचं फर्स्ट करेक्ट असेल तर ते आपल्याला मिळते आहे सेकंड ऑप्शनमध्ये. सो ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट. बाकीचं चेक करण्याची गरज नाही. असं स्मार्ट वर्क करायला शिका मित्रांनो. काय केलं आपण पहिले सीचे ज्या काही जोड्या दिलेल्या आहेत त्या ऑब्झर्व केल्या. 4, 1, 3, 2 सर्व डिफरंट आहे. म्हणजे यापैकी कोणती तरी एकच करेक्ट असेल, ती एकच आपण काढली. बाकीचे चेक न करता डायरेक्ट आपण ॲन्सरला काय करतो, या ठिकाणी क्लिक करतो आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. नेक्स्ट दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या देशांनी संघीय वित्त व्यवस्था स्वीकारली आहे. डायरेक्टच तुम्हाला मिळेल मित्रांनो. या ठिकाणी फक्त एक कन्फ्युजन असू शकते. पहिले ऑप्शन वाचूया, ठीक आहे ना. कॅनडा आणि भारत फक्त, USA आणि कॅनडा फक्त, USA, कॅनडा आणि भारत फक्त, ठीक आहे ना. तर विद्यार्थ्यांनी याबद्दलही बरीचशी चर्चा केलेली आहे की सर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर हे असलं पाहिजे, ते असलं पाहिजे. माझं मत सांगतो की माझ्या मते काय असलं पाहिजे. काय म्हणतो आहे, संघीय वित्त व्यवस्थेची 2 उत्तम उदाहरणे म्हणजे अमेरिका आणि कॅनडा. मग मुलं म्हणतात की सर हे 2 काय असले पाहिजे, हे 2च काय असले पाहिजे, करेक्ट असले पाहिजे. पण समोर जर वाचलं तर तो म्हणतो आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने सुद्धा संघीय सरकारी व्यवस्थेचा स्वीकार अमेरिका आणि कॅनडाप्रमाणेच केलेला आहे. म्हणजे आता इथे कोणता वर्ड महत्त्वाचा आहे, इथे प्रमाणेच हा वर्ड महत्त्वाचा आहे. प्रमाणेच म्हणजे जसं अमेरिकेला सुरू आहे, जसं कॅनडाला सुरू आहे, तसंच आता कुठं आहे, भारतात सुद्धा सुरू आहे. म्हणून मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते असलं पाहिजे अमेरिका, कॅनडा आणि इंडिया सन. ठीक आहे ना. चला पहा ऑप्शन एकदा.
हां ठीक आहे ना, हा प्रश्न काय असलं पाहिजे? करेक्ट आन्सर USA, कॅनडा आणि भारत फक्त आहे ना. तर काही कन्फ्युजन नसायला पाहिजे. जरी तुम्हाला असं वाटत असेल की सर याबद्दल काही वेगळं असू शकते, तर मित्रांनो तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. ठीक आहे ना. मी आणखीन बऱ्यापैकी तुम्हाला समजून सांगू शकतो, कारण असं म्हणतो आहे की अमेरिका आणि कॅनडाप्रमाणे भारत, प्रमाणे म्हणजे काय? जसं अमेरिका, जसं कॅनडा, त्याचप्रमाणे काय भारत. म्हणजे मित्रांनो या तिघांनी काय केलं असेल, याचा स्वीकार केलेला असेल, हे इथं दिसून येते. काही सुटलं आहे का पहा. ठीक आहे. हां ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. पुढे एक प्रश्न दिसतो आहे, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील वित्तीय संबंध ठरवणारा घटक कोणता? केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील वित्तीय संबंध ठरवणारा घटक कोणता? हाही मित्रांनो एक कन्फ्युजिंग प्रश्न आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे इथे ॲन्सर जे आहेत ते चुकले. काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर बसतच नाही हे, म्हणजे आम्ही जेव्हा वाचतो तेव्हा हे बसत नाही. तर मला असं वाटते की एकदा काय करूया, आपण पॅसेजमध्ये या संदर्भात काय दिलेलं आहे ते वाचून घेऊया. ठीक आहे ना. कुठे उल्लेख आहे पहा, हा इथे दिलेला आहे. ठीक आहे. देशास सत्तेचे विभाजन करून संघीय सरकारची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकार यामधील वित्तीय संबंध सुनिश्चित करते. आता ऑप्शन पहा, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील वित्तीय संबंध ठरवणारे घटक कोणते? सर्वात आता काय करायचं, समजा तुम्हाला करेक्ट ॲन्सर माहिती नसेल तर तुम्ही इलिमिनेट तर करू शकता ना. हां इलिमिनेट करता येईल. चला पहा, वाचल्यानंतर असं लक्षात येते आहे की सर त्याचं कारण नाही का हे आहे ना. म्हणजे काय विचारलं आहे, कोणता घटक, वित्तीय संबंध ठरवणारा कोणता घटक आहे. वाचल्यानंतर असं लक्षात येते आहे की सर हा घटक, किंवा इथे आपल्याला त्याचं उत्तर मिळते आहे. मग हे वाचा आणि मी पहिलं ऑप्शन वाचतो. पहिलं आहे महसुलीची साधने, काही कोरिलेशन दिसते आहे का? नाही. दुसरं दिलं आहे खर्चाच्या बाबी, परत वाचा, काही कोरिलेशन दिसते आहे का? नाही. तिसरं आहे दोन्ही 1 व 2, बसतच नाही तर कशाला घ्यायचं. तिसरं दिलं आहे अधिकारांचे वाटप. आता आपण असं म्हणूया सर तेही दिसत नाही कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर बसतच नव्हतं, काहीही नव्हतं. तर मित्रांनो इथं आपण जे वाचतो ना, देशात सत्तेचे विभाजन, हे जे आहे ना सत्तेचे विभाजन, याचा रेफरन्स किंवा याला आपण अधिकारांचे वाटप या पद्धतीने विचारात घेऊ शकतो. ठीक आहे ना. किंवा मला असं वाटते की इंग्लिश जर पॅसेज तुम्ही पाहिलं, याचं इंग्लिश ऑप्शन पाहिलं तर दिसतं आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर. डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर. तर एकदा मित्रांनो आपण इंग्लिश पॅसेजमध्ये पण जाऊया. हे इथे दिसते आहे, द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर इन कंट्री ॲडॉप्टिंग द फेडरल सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट. ठीक आहे ना. हे जर पूर्ण वाचलं तर इथून तर डायरेक्टच कन्फर्म होते की सर डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आहे. पण एक ही अडचण आहे की सर आम्ही मराठीमध्ये वाचत असताना इंग्लिशमध्ये कशाला वाचू. ठीक आहे ना. आणि कदाचित याच कारणामुळे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना सर याच्यात दिलेलंच नाही या स्वरूपाचं वाटत असावं. ठीक आहे ना. पण परफेक्ट बसते आहे. अशा केसमध्ये तुम्ही ॲटलिस्ट इलिमिनेशन मेथड तरी यूज करू शकता, किंवा तिथे या प्रकारची मेथड तुम्ही यूज करून पाहायला पाहिजे होती. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. पुढलं आपल्याला दिसते आहे केंद्र आणि राज्य सरकार. हां चला हे संपलं. त्यानंतर दिलं आहे योग्य विधाने ओळखा. हा जो आहे ना मित्रांनो, हा जसाच्या तसा पडतो आहे पॅसेजमधून. योग्य विधाने ओळखा. पॅसेज जर तुम्ही पॅसेजमध्ये दिलेला जो डेटा आहे तो जर व्यवस्थित वाचला तर तुमच्या लक्षात येईल. पहिलं, संघीय व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारमधील वित्तीय संबंध निश्चित करत नाही. हे नाहीमुळे चुकते मित्रांनो या ठिकाणी. ठीक आहे ना. कारण जर आपण पॅसेजमध्ये पाहिलं तर काय दिसते त्या ठिकाणी, आहे असं दिसते आहे. मग आहेवालं कोणतं आहे, संघीय सरकार व्यवस्था स्थानिक सरकारांमधील वित्तीय संबंध निश्चित करते आहे ना. स्थानिक सरकारचा काही उल्लेख नाही याच्यामध्ये, म्हणजे ॲट रँडम थोडं चेक करतो आहे मी. ठीक आहे. स्थानिक सरकारचा उल्लेख नाही, त्यामुळे हे सुद्धा आपल्याला घेता येणार नाही. हे सुद्धा या ठिकाणी आपण चुकीचं असं ठरवलं आहे. त्यानंतर मित्रांनो, संघीय व्यवस्था राज्य सरकारमधील वित्तीय संबंध नियंत्रित करते आणि संघीय व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारामधील वित्तीय संबंध नियंत्रित करते. काय दिसते म्हणजे पॅसेजमधून जर आपण गेलो तर ऑप्शन नंबर 3 काय दिसते मित्रांनो या ठिकाणी करेक्ट दिसते आहे. एकदा मला असं वाटते की आपण पॅसेजमध्ये जाऊन चेक करून पाहायला पाहिजे. संघीय व्यवस्था, ठीक आहे ना, खालच्या परिच्छेदामध्ये कुठेतरी याचा उल्लेख असल्याचं मी वाचलं आहे. ठीक आहे ना. पहा कुठे दिसते आहे संघीय व्यवस्था. ठीक आहे. संघीय व्यवस्था देशात संघीय सरकारची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकार यामधील वित्तीय संबंध सुनिश्चित करते. पहिल्यामध्ये काय दिलं आहे पहा, मी वाचून दाखवतो. पहिल्यामध्ये दिलं आहे संघीय व्यवस्था
केंद्र आणि राज्य सरकारमधील, एकदा अंडरलाईन करून देतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की मी बोलतो आहे मित्रांनो याविषयी बोलतो आहे, ठीक आहे ना. आता मी ऑप्शन वाचतो, तुम्ही चेक करा. पहिलं ऑप्शन आहे संघीय व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारमधील वित्तीय संबंध निश्चित करत नाही असं घेता येईल का? नाही, सुनिश्चित करते असं दिलं आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन चुकीचं. दुसरं, संघीय व्यवस्था राज्य सरकारमधील वित्तीय संबंध निश्चित करते, राज्य सरकार नाही. कशाचा उल्लेख आहे? केंद्र आणि राज्य सरकार, म्हणजे ते सुद्धा ऑप्शन चुकीचं. करेक्ट ऑप्शन आहे तिसरं, पहा मी वाचून दाखवतो. संघीय व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारमधील वित्तीय संबंध निश्चित करते, जसंच्या तसं येते आहे. त्यामुळे मित्रांनो तिसरं काय असायला पाहिजे? या ठिकाणी करेक्ट असलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे फक्त तिसरं करेक्ट. बरं, आता ऑप्शन बघूया म्हणजे आपल्याला कन्फर्म करता येईल. ठीक आहे, चला ऑप्शन पहा. ऑप्शन जर आपण पाहिले तर आपल्याला या ठिकाणी दिसते आहे फक्त सी बरोबर. कुठे दिसते आहे? पहिलं चुकीचं, दुसरं चुकीचं, सी करेक्ट. फक्त सी बरोबर दिसते आहे ऑप्शन नंबर 4मध्ये. म्हणून मित्रांनो ऑप्शन नंबर 4 असलं पाहिजे याचं करेक्ट आन्सर. चला ठीक आहे ना, नेक्स्ट बघूया. पुढला एक पॅसेज आहे प्रकाशीय वर्णपट नाव म्हणून. ठीक आहे ना, याला ना इंग्लिशमध्ये वाचलं पाहिजे. सायन्सच्या पॅसेज संदर्भात जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा मी असं म्हणतो की युजली जे इतर जे पॅसेज आहेत त्या पॅसेजमध्ये आपण काय करतो, दिलेली माहितीच सर्व काही मानून आपण उत्तर काढत असतो. परंतु सायन्सच्या पॅसेजमध्ये मित्रांनो आपण आपल्याकडचं सायन्सचं जे नॉलेज आहे तेही त्यामध्ये टाकू शकतो. जसं न्यूमेरिकल्स आहे, न्यूमेरिकल सॉल्व करताना काहीतरी फॉर्म्युले लागतील. ते फॉर्म्युले जर लागत असतील तर त्यानेही तसेच काढले असतील आणि आपल्याला त्यांच्याविषयी जी माहिती आहे तेही फॉर्म्युले तसेच असतील, बरोबर ना. म्हणून ते आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आणखीन एक सल्ला आहे की जे सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत त्यांनी हे जे पॅसेज आहे सायन्सचे ते इंग्लिश लँग्वेजमध्येच वाचावे, कारण तिथे वाचून मित्रांनो ते समजण्यास काय जातात, थोडे सोपी जातात. तर चला ठीक आहे, पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे प्रकाशाचे एकक सहसा रिकामी जागामध्ये दिले जाते. डायरेक्टच निघते नॅनो आणि मायक्रोमीटर. ठीक आहे ना, इथे इंग्लिशमध्येच वाचून घेऊया. इथे युनिट ऑफ लाईट इज जनरली एक्सप्रेस इन टर्म ऑफ नॅनोमीटर अँड मायक्रोमीटर. फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि किती मस्त ना, वाचता वाचता सर्वात शेवटची लाईन तुम्ही हीच वाचली असेल आणि पहिला प्रश्न तुम्हाला त्याच लाईनवर मिळाला, म्हणजे कुठेच काही गडबड झालेली नसेल. कारण आत्ताच वाचलं लगेच त्यावर काय विचारण्यात आला होता, प्रश्न विचारण्यात आला होता. म्हणजे डायरेक्ट मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी याचं उत्तर काढता येईल. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, प्रकाशाचा वेग रिकामी जागा असतो. आता हे तर पाठ असायला पाहिजे तुमच्या. तुम्ही जर सायन्सचे विद्यार्थी आहेच, अरे GSमध्ये आपण सायन्स करतोच ना, तर हे माहितीच असलं पाहिजे. किंवा जर तुम्ही जर इथून जात असाल म्हणजे पॅसेजमध्ये दिलेल्या डेटावरून जर तुम्ही जात असाल तर इथे ना आपल्याला खूप सारे शून्य दिले आहेत. ठीक आहे ना, आपण शून्य मोजूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे कन्व्हर्जन सर्वांना माहिती आहे. ठीक आहे ना, फिजिक्समध्ये आपण करायचो ना. 8 जर असेल तर काय करायचं, 10चा 8वा घात. पण 3 मित्रांनो काय राहील या ठिकाणी जसाच्या तसा. 3 × 10⁸ हे असलं पाहिजे याचं करेक्ट आन्सर. किंवा तसंही ते बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असते. ठीक आहे ना, 3 × 10⁸. फक्त युनिट जे आहे त्या ठिकाणी व्यवस्थित चेक करा, कारण आपण जर पाहिलं तर जवळपास सर्वच ठिकाणी 10⁸ आपल्याला दिलेलं आहे. पण युनिट चेक केलं तर लक्षात येईल करेक्ट काय असलं पाहिजे. ठीक आहे, पहा प्रति सेकंद. ठीक आहे ना, मीटर सेकंड दिलेलं आहे. ठीक आहे ना, तर इथे जर आपण युनिट पाहिलं तर ते करेक्ट असलं पाहिजे फर्स्ट. ठीक आहे ना, मीटर प्रति सेकंद. नेक्स्ट बघूया. प्रकाश तरंग मुख्यतः रिकामी जागा स्वरूपात असतात. बस पहिल्या लाईनमध्ये वाचता येईल. ठीक आहे ना, ते फारसं तिकडे चेंज न करता मी इथेच वाचून दाखवतो. प्रकाशाचा समावेश विद्युत चुंबकीय तरंगामध्ये आहे. इंग्लिशमध्ये वाचतो पहा. द लाईट इज अ काइंड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक कुठे दिसते आपल्याला, सीमध्ये दिसते आहे. म्हणून मित्रांनो याचं करेक्ट आन्सर जे आहे ते असलं पाहिजे सी, विद्युत चुंबकीय तरंग. चला पुढला प्रश्न बघा. अवरक्त प्रकाश किरणांची वारंवारता ही जांभळ्या रंगाच्या प्रकाश किरणापेक्षा रिकामी जागा असते. तर इथे मात्र विद्यार्थ्यांना काय झालेली दिसते, अडचण झालेली दिसते. ठीक आहे की नाही, की सर असं तर काही इथे दिलेलं नाही आहे. पण मित्रांनो ते तुम्हाला कोरिलेट करता आलं असतं. कसं कोरिलेट करायचं, तर एकदा काय करूया, आपण दिलेला डेटा वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय म्हणतोय हा इथे म्हणतो आहे वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. इन्व्हर्सली प्रपोर्शन, इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय, एक व्हेरिएबल वाढत असेल तर दुसरं व्हेरिएबल काय होईल, कमी होईल. ठीक आहे ना, परत पहा. इन्व्हर्स प्रपोर्शन आहे म्हणजे वेवलेंथ जर वाढत असेल तर फ्रिक्वेन्सी कमी होईल
अँड व्हाईस वर्सा, किंवा वेवलेंथ जर कमी झाली तर फ्रिक्वेन्सी काय होईल मित्रांनो, वाढेल. आता आपल्याला कोणत्या दोघांना कम्पेअर करायचं आहे इथून पाहतो पहा. अवरक्त इंग्लिशमध्ये वाचूया, इन्फ्रारेड आणि व्हायोलेट लाईट यांना आपल्याला या ठिकाणी कम्पेअर करायचं आहे. काय म्हणतो आहे पहा मित्रांनो इन्फ्रारेडबद्दल, इन्फ्रारेड अँड व्हायोलेट लाईट. ठीक आहे, शॉर्ट वेवलेंथ लाईट इज अ व्हायोलेट लाईट. आता मित्रांनो व्हायोलेट लाईटची वेवलेंथ जर शॉर्ट असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. ठीक आहे ना, डायरेक्ट प्रश्नावर येऊया. ठीक आहे ना, प्रश्नावर येऊया बघा. आत्ताच आपण लक्षात घेतलं की वेवलेंथ जर लहान असेल तर फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. जांभळ्या रंगाच्या प्रकाश किरणांची वेवलेंथ कमी, त्यामुळे वेवलेंथ जास्त, कमी, त्यामुळे फ्रिक्वेन्सी काय असेल, जास्त असेल. म्हणजे यांची फ्रिक्वेन्सी जास्त असली पाहिजे आणि यांची फ्रिक्वेन्सी कमी असली पाहिजे. अवरक्त प्रकाश किरणांची फ्रिक्वेन्सी ही जांभळ्या रंगाच्या प्रकाश किरणापेक्षा कमी असते. किंवा इथे वाचा, फ्रिक्वेन्सी ऑफ इन्फ्रारेड लाईट इज लेस दॅन. सो ऑप्शन नंबर फर्स्ट असलं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी करेक्ट. असं तुम्हाला या ठिकाणी कोरिलेशन लावता यायला पाहिजे होतं. किंवा जर तुम्ही सायन्स शिकले असाल तर सायन्समध्ये जे आपण स्पेक्ट्रम वगैरे पाहतो त्याच्यामध्ये कोणाची वेवलेंथ किती आहे हे बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि म्हणून मी असं म्हटलं की सायन्सचा अभ्यास करणारे विद्यार्थी म्हणून या प्रश्नांचं उत्तर जर आपल्याला पॅसेजमधून मिळत नसेल तर आपण आपलं नॉलेज अप्लाय करूनही याचं उत्तर या ठिकाणी काढू शकतो. मात्र हे फक्त तुम्ही सायन्सच्या पॅसेजच्या केसमध्येच करू शकता. येत्या लक्षात, इतर पॅसेजमध्ये असं करता येणार नाही. पुढला प्रश्न बघा, प्रकाशाच्या वर्णपटामध्ये कोणत्या प्रकाशाचा समावेश असतो. ठीक आहे ना, एकदा मी तुम्हाला इथे दाखवून देतो की कशाचा उल्लेख त्याने केलेला आहे. ठीक आहे, पहा प्रकाशाच्या वर्णपटामध्ये. ठीक आहे, बघा इथे दिसते आपल्याला प्रकाशीय वर्णपटामध्ये अवरक्त म्हणजे इन्फ्रारेड, अतिनील म्हणजे अल्ट्राव्हायोलेट आणि सहदृश्य प्रकाशाचा समावेश होतो. 3 दिलेले आहेत, एक अवरक्त, अतिनील आणि इन्फ्रारेड. आता ऑप्शन बघा, ऑप्शन जर मित्रांनो आपण पाहिलं तर आपल्याला अवरक्त इथे दिसते आहे. ठीक आहे, पाहत राहा, आपल्याला अवरक्त इथे दिसते आहे, अतिनील इथे दिसते आहे आणि दृश्य इथे दिसते आहे. बरं, काही कॉम्बिनेशन दिसते आहे का सांगा. हां, दृश्य व अतिनील करेक्ट आहे. अदृश्य, सर अदृश्याचा काही उल्लेख नाही. अवरक्त प्रकाश आणि दृश्य प्रकाश, सर हे पण करेक्ट. मग असं कन्फ्युजन होते आहे की नाही, म्हणजे हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. मग तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी करू शकता वरीलपैकी सर्व. किंवा जर तो आपल्याला टेक्निकलीच जायचं असेल तर आपण असं म्हणूया की सर याचं करेक्ट आन्सर जे आहे व्हिजिबल लाईट असलं पाहिजे, कारण ते मेन्शन आहे. अल्ट्रा व्हायोलेट लाईट ते पण असलं पाहिजे, त्यानंतर इन्फ्रारेड लाईट हे पण असलं पाहिजे. बरोबर ना. आता मला सांगा मित्रांनो, अल्ट्रा व्हायोलेट लाईट आणि इन्फ्रारेड लाईट हे विजिबल आहेत की इनविजिबल आहेत? इनविजिबलच आहे. ठीक आहे ना. म्हणून मित्रांनो या ठिकाणी अदृश्य प्रकाश जे आहे, इनविजिबल लाईट जे आहे ते सुद्धा या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल. कारण काय काय येते आहे, अल्ट्राव्हायोलेट. ठीक आहे, अल्ट्राव्हायोलेट येते आहे, त्यानंतर व्हिजिबल लाईट येतो आहे, इन्फ्रारेड येत आहेत आणि अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड म्हणजेच इनविजिबल. म्हणून करेक्ट आन्सर असलं पाहिजे वरीलपैकी सर्वच. ठीक आहे ना. चला नेक्स्ट बघूया. हा एक पॅसेज आहे जीवनसत्वावर आधारित, सोपी पॅसेज आहे, फॅक्च्युअलच आहे. चला हाही पटकन सॉल्व करता येईल. पहिलं दिलं आहे, लहान मुलांमध्ये जीवनसत्व डचे प्रमाण एवढे लागते. डायरेक्ट मित्रांनो तुम्हाला पॅसेजमधून ॲन्सर मिळेल 200 ते 400. ठीक आहे ना. इथे आपण क्लिक करू शकतो ऑप्शन नंबर 3मध्ये. जीवनसत्वांचे वर्गीकरण असे केले जाते, आपण शिकलोच आहे, फॅट सोल्युएबल अँड वॉटर सोल्युएबल. किंवा तुम्ही जर पॅसेजमध्ये वाचलं तर पॅसेजमध्येही त्याचा उल्लेख आहे. जीवनसत्वे 2 प्रकारची असतात, एक मेदात विरघळणारी आणि एक पाण्यात विरघळणारी. सो फॅट सोल्युएबल अँड वॉटर सोल्युएबल ऑप्शन नंबर 2. मेदात म्हणजे चरबीत विरघळणारी आणि पाण्यात विरघळणारी ऑप्शन नंबर 2. ठीक आहे ना. त्यानंतर दिलं आहे, वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये रेटिनॉलच्या ऐवजी खालीलपैकी कोणता घटक असतो. तर एकदा आपण वाचून घेऊया की वनस्पतीमध्ये रेटिनॉल ऐवजी काय असते. हे दिलं आहे, वनस्पतीजन्य अन्नपदार्थामध्ये ए हे रेटिनॉल या प्रकारात नसते. बरं, रेटिनॉल या प्रकारात नसते. मग काय असते, या अन्नपदार्थामध्ये पिवळ्या रंगाचे कॅरोटीन नावाचे रंगद्रव्य असते. पिवळ्या रंगाचे काय असते मित्रांनो, कॅरोटीन नावाचे रंगद्रव्य असते आणि ते प्रोव्हिटॅमिन ए असं संबोधलं जातं. सो करेक्ट असलं पाहिजे कॅरोटीन नावाचे रंगद्रव्य. आता ऑप्शन बघा, ऑप्शनमध्ये काय दिलं आहे, कॅरोटीन. वनस्पतीजन्य अन्नपदार्थांमध्ये रेटिनॉल ऐवजी काय असते, कॅरोटीन असते. सो ऑप्शन नंबर 3 असलं पाहिजे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. आणखीन बघूया, खालील वाक्ये नीट अभ्यासा. चला वाचा.
खालील वाक्य नीट अभ्यासा. पहिले दिलं आहे रेटिनॉल, थायमिन, रिबोफ्लेविन आणि कोलोकॅल्सिफेरॉल ही जीवनसत्वे आहेत. बरोबर आहे का मित्रांनो? ही जीवनसत्वे आहेत. करेक्ट. ठीक आहे ना. पहिलं जे आहे ही जीवनसत्वे आहेत या ठिकाणी काय आहे? करेक्ट आहे. त्यानंतर दुसरं दिलं आहे जीवनसत्वे कमी प्रमाणात जरुरी असतात. हे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी काय आहे? करेक्ट आहे. जीवनसत्वे कमी प्रमाणात जरुरी असतात. हां, जीवनसत्वे कमी प्रमाणात जरुरी असतात हे सुद्धा काय आहे? करेक्ट आहे. कारण काही जे जीवनसत्वे आहेत जे फॅट सोल्युबल आहेत ते डिपॉझिट होतात आणि हे एक कारण. ठीक आहे ना. पण मोर स्पेसिफिकली जर आपण ऑप्शनमधून पॅसेजमधून गेलो तर पॅसेजमध्ये तो असं म्हणतो आहे की जीवनसत्वे ही जरी कमी प्रमाणात लागत असली तरी ती शरीरांसाठी काय असतात? आवश्यक असतात. यावरून आपण म्हणू शकतो की जीवनसत्वे कमी प्रमाणात जरुरी असतात. त्यामुळे पहिलं जे आहे मित्रांनो त्या ठिकाणी काय ठरते? करेक्ट ठरते. ठीक आहे ना. बरं, सेकंड जे आहे त्या ठिकाणी काय ठरते आहे? करेक्ट ठरते आहे. त्यानंतर सी वाचा. ॲस्कॉर्बिक ॲसिड, रेटिनॉल आणि क्लोरोफिन ही जीवनसत्वे आहे. आता मित्रांनो हा नाही का हा रीडिंग ओरिएंटेड आहे, इंटेन्स रीडिंगचा प्रश्न आहे. जर काय तुम्ही व्यवस्थित नाही वाचलं, वरवरचं वाचलं तर हा तुम्हाला या ठिकाणी दगा देऊ शकतो. ॲस्कॉर्बिक ॲसिड करेक्ट आहे, रेटिनॉल करेक्ट आहे, पण क्लोरोफिन याचा मात्र मित्रांनो पॅसेजमध्ये कुठंही आपल्याला उल्लेख असल्याचं दिसत नाही. आहे का पहा? क्लोरोफिनचा नाही आहे. त्यामुळे हे या ठिकाणी काय ठरते? चुकीचं ठरते. मला असं वाटते की एकदा आपण पॅसेजमध्ये पाहायला पाहिजे की सर क्लोरोफिनचा उल्लेख आहे की नाही. ठीक आहे. जीवनसत्वे. ठीक आहे. बघा इथं आपल्याला दिलेलं आहे रेटिनॉल, थायमिन, रिबोफ्लोविन, ॲस्कॉर्बिक ॲसिड आणि कॅल्सिफ्युरॉल हे जीवनसत्व आहे. परंतु इथे एक आपल्याला नवीनच वर्ड दिसतो आहे. तो नवीन वर्ड जो आहे मित्रांनो तो निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येणार नाही. कोणता? क्लोरोफिन. त्यामुळे सी जी आहे ते या ठिकाणी काय होते आहे? चुकते आहे. डी पहा. जीवनसत्व ए जरुरीपेक्षा जास्त ग्रहण करणे राखांदळेपणास कारणीभूत ठरते. हे तर सर्वांना माहिती आहे की जीवनसत्व एक कमी असलं, त्याचा अभाव असला तर राखांदळेपणा होतो आणि पॅसेजमध्ये मित्रांनो तसंच नमूद केलेलं आहे. या जास्तमुळे हे सुद्धा काय आहे? या ठिकाणी चुकते आहे. आता ऑप्शन पहा. ए, बी आणि डी सत्य. आता बऱ्याच मुलांच्या संदर्भात असं झालं की सर आम्हाला करेक्ट ऑप्शनच नाही मिळालं. का नाही मिळालं? तर चेक करा व्यवस्थित. चेकच नाही केलं व्यवस्थित. ठीक आहे. ए, बी, डी सत्य नाही. आपलं फक्त ए आणि बी सत्य आहे. सी आणि बी असत्य. सी तर असत्य आहे पण बी नाही. बी आणि डी असत्य. पहा मित्रांनो सी आणि डी असत्य करेक्ट आहे. सी पण आपल्याला या ठिकाणी रॉंग दिसते आहे. डी सुद्धा आपल्याला या ठिकाणी रॉंगच दिसते आहे. सो ऑप्शन नंबर 3 जे आहे मित्रांनो हे असलं पाहिजे याचं करेक्ट आन्सर. पुढला प्रश्न पहा. पुढल्या प्रश्नात आपल्याला दिलेला आहे खाली दिलेल्या वाक्यांमधील कुठले वाक्य जीवनसत्व डीच्या बाबतीत खोटे आहे? ज्यांना खरे खोटे सत्य असत्य दिसत नाही त्यांनी मित्रांनो यांसारख्या वर्डला अंडरलाईन किंवा हायलाईट वगैरे केलं पाहिजे असं मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे. आता त्याची सवय लावा. पहिलं दिलं आहे जीवनसत्व डी हे त्वचेमध्ये तयार होण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. त्यानंतर जरुरीपेक्षा जास्त जीवनसत्व घातक नसते. जीवनसत्व डीच्या कमतरतेमुळे रिकेट्स होतो. जीवनसत्व डी हे चरबीमध्ये विरघळणारे असते. तर मला असं वाटते की एकदा काय करायला पाहिजे आपण ऑप्शनमध्ये जाऊन पॅसेजमध्ये जाऊन पाहायला पाहिजे. काय म्हणतो आहे पहा. जीवनसत्व डी हे हाडांच्या वाढीसाठी आणि कॅल्शियमच्या खाद्यपदार्थांमधून आलेले कॅल्शियम शोषून घेण्याचे काम असं दिलेलं आहे. ठीक आहे ना. त्यानंतर दिलेलं आहे सूर्यप्रकाशात अतिनील किरणे कोलेस्टेरॉल जीवनसत्व डीमध्ये रूपांतर करतात. म्हणजे पहिलं काय आहे मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आहे. आणखीन जीवनसत्व डीबद्दल जर आपण पाहिलं तर इथे दिलेलं आहे ए आणि डी यांचा अतिरेक घातक होऊ शकतो. ए आणि डी यांचा अतिरेक घातक होऊ शकतो. आता मी ऑप्शन परत वाचून दाखवतो. पहिलं ऑप्शन दिलं होतं जीवनसत्व डी त्वचेमध्ये तयार होण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. करेक्ट आहे. जरुरीपेक्षा जास्त जीवनसत्व डी घातक नसते तर चुकीचं. डी याचा अतिरेक हा घातक होऊ शकतो. म्हणजे मित्रांनो खोटं कोणतं असायला पाहिजे या ठिकाणी? ऑप्शन नंबर 2 जे आहे ते या ठिकाणी खोटं असायला पाहिजे. बाकी मात्र सर्व या ठिकाणी करेक्ट असल्याचं आपल्याला दिसून येते आहे. ठीक आहे ना. चला पहा कोणतं जरुरीपेक्षा जास्त जीवनसत्व डी घातक नसते हे या ठिकाणी काय आहे? चुकीचं. कारण पॅसेज म्हणतो आहे की घातक असते. तर मित्रांनो पहिल्या 30 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आपण या पहिल्या भागात घेणार होतो तर ते आपण कंप्लीट केलं. राहिलेले जे प्रश्न आहेत मित्रांनो ते आपण नेक्स्ट
म्हणजे पुढल्या पार्टमध्ये कंप्लीट करूया. एक सायन्सचा महत्त्वाचा पॅसेज आहे ज्यामध्ये आपल्याला न्यूमेरिकल्स वगैरे विचारलेले आहेत, तर तिथूनच आपल्याला नेक्स्ट सेशनची सुरुवात करायची असेल. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या प्रश्नांविषयी काही कमेंट असतील, काही डाऊट्स असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. धन्यवाद.